मुंबईमध्ये विरार या ठिकाणी जीवदानी मातेचं मंदिर आहे। हे मंदिर डोंगरावर स्थित आहे। या हे मंदिर एकदम उंच डोंगरावर आहे। मित्रांनो, या जीवदानी मंदिराला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं। या मंदिराचा इतिहास विचलित करण्यास आता आपण मेन गेटवर आलो आहे। हाच मेन गेट आहे। तर याच पैसे न देता चप्पल ठेवू शकता। जर तुम्हाला वरून प्रसाद घ्यायचा असेल तर घेऊ शकता। तेव्हा सुरुवातीला तुमची चेकिंग होईल। विदाउट चेकिंग कोणालाच आतमध्ये एंट्री नाहीये। जसं तुम्ही वरती चढायला सुरुवात करणार तेव्हा तुम्हाला सुरुवातीला एक छोटंसं मंदिर दिसेल। आता इकडून आपल्याला 1400 पायऱ्या चढायच्या आहेत। मुंबईमध्ये विरार या ठिकाणी जीवदानी मातेचं मंदिर आहे। हे मंदिर डोंगरावर स्थित आहे। या देवीचं मंदिर आपल्या विशिष्ट चमत्कारांसाठी ओळखलं जातं। वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक इकडे आपल्या दुःखाचं निवारण करण्यासाठी येतात। असं म्हटलं जातं की या देवीच्या मंदिरात येऊन मनापासून मागितलेली कुठलीही इच्छा पूर्ण होते। ह्या डोंगरावरून मंदिरासकट पूर्ण विरार बघायला भेटतं। या मंदिरामध्ये रोज हजारो लोकांची गर्दी असते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। तर आज आपण आलेलो आहे विरारमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जीवदानी मंदिराचा पूर्ण व्लॉग दाखवणार आहे। तर माझ्या वर चढून आशीर्वाद द्यायला मज्जाच वेगळी आहे। आता तुम्हाला वरून तर अख्खं विरार शहर तुम्हाला चारी बाजूने दिसत असेल। जीवदानी मंदिर हे विरारचं सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे। मुंबई शहरापासून 65 ते 70 किलोमीटर आणि पालघरपासून जवळपास 60 ते 65 किलोमीटर अंतरावर असलेले जीवदानी आईचे हे मंदिर नेहमी भक्तांच्या गर्दीने गजबजलेले असतात। मंदिराच्या पर्वतावर चढण्यासाठी एकूण पायऱ्या सुमारे 1400 आहेत। तरी काही ठिकाणी पायऱ्या नाहीत। देवीच्या गडावर जाणारा रस्ता हा अतिशय सुरक्षित आहे। या जीवदानी गडावर चढण्यास किंवा उतरण्यासाठी 2 रस्ते आहेत। विरारमधील विशाल आकाराच्या गडावरील जीवदानी देवी या मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे या गडावरून विरार शहरातील सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळतात। जसे की समोरच असलेला अरबी समुद्र, विरार शहरमधील उंच उंच इमारती आणि वायू वेगाने चालणाऱ्या ट्रेन। ही सगळी सुंदर दृश्य पाहत गडावर चढताना आपण आपला थकवा पूर्ण विसरून जातो। जीवदानी आई ही नवसाला पावते, त्यामुळे जीवदानी मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांची संख्या ही खूप जास्त असते। मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यासह गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश अशा पूर्ण भारतातून भक्त येथे जीवदानी आईच्या दर्शनासाठी येत असतात। तरी येथे उत्तर भारतातील भक्त हे जास्त दिसून येतात। जीवदानी आईचे हे मंदिर म्हणजे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे। मंदिरातील देवीचे सुंदर आणि मनमोहक मूर्ती भक्तांचे मन वेधते। मंदिरातील ही मूर्ती संगमरवर पासून बनवली आहे। सुट्टीच्या दिवशी आणि देवीचा वार म्हणजे मंगळवार या दिवशी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक लांबून लांबून येत असतात। मंदिराच्या गर्भगृहाला लागून अजून काही मंदिरे आहेत, जसे की श्रीकृष्ण गुहा, काळभैरव, महाकाली, बारोंडा मंदिर आणि वाघोबा मंदिर। जीवदानी मंदिर विरारच्या पायथ्याशी सुरुवातीला असलेला श्री गणेशाचे एक मंदिर आहे। भाविक मंदिरात गडावर जाण्या अगोदर या मंदिरात दर्शन घेऊन वर जाण्यासाठी पायऱ्या चढायला सुरुवात करतात। नवरात्रीत मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येतात, त्यामुळे येथे भाविकांची खूप गर्दी होते। शिवाय मंदिरात चैत्र महिन्यातील नवरात्रही साजरी केले जातात। जीवदानीच्या या गडावर 17व्या शतकामध्ये जीवधन नावाचा किल्ला होता। आजही काही ठिकाणी या किल्ल्याच्या तटाच्या बांधकामाचे दगड पडलेल्या अवस्थेत आढळून येतात। त्यानंतर पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या जीवधन किल्ला 31 मार्च 1739 रोजी जिंकून आपल्या ताब्यात घेतला।
तसेच जीवदानी आईचे जीवदानी हे नाव आणि जीवदानी मंदिर विरारची झालेली स्थापना या सर्वांमागे एक महाभारतकालीन कथा सुद्धा आहे. जीवदानी माता मंदिराची स्थापना ही पांडव काळात पांडवांनी केली होती. असे म्हणतात की पांडव हे वनवास भोगत असताना 5 पांडवांनी शूरपारक म्हणजेच आत्ताचे नालासोपारा येथे आले होते. त्यांनी भगवान परशुरामांनी पवित्र केलेल्या विमलेश्वराच्या पवित्र मंदिराला भेट दिली आणि प्रवासात वेतरणा नदीच्या काठावर थांबले. या एकविरा देवीची पूजा अर्चना केली आणि जवळच्या डोंगरावर गुहाही बांधल्या. त्यांनी या एकविरा आईच्या या रूपाला जीवदानी देवी असे नाव दिले आणि तिला त्यांनी बनवलेल्या डोंगरावरील एका गुहेत बसवले. कलियुगात गुरु स्वामी शंकराचार्याच्या वास्तव्यादरम्यान त्यांच्याकडून प्रेरित व शिक्षा प्राप्त झालेल्या एका गुराख्याच्या भक्तीने देवी प्रसन्न झाली होती आणि नंतर देवीने त्यांना या पर्वतावर प्रकट होऊन त्या गुराख्याला मोक्ष प्रदान केला होता. असे म्हणतात की त्या गुराख्याची भक्ती इतकी शुद्ध होती की स्वतः कामधेनू ही गायसुद्धा त्यांच्या गुरांच्या मध्ये सहभागी होत असे. यामुळेच या डोंगरावर वसलेल्या मंदिराच्या मध्ये कामधेनूचेही मंदिर आहे. असे मानले जाते की कामधेनू सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. या कारणास्तव कामधेनूच्या या मंदिरात लोक लाल कापडाच्या तुकड्याने गाठी बांधतात. ह्या परिसराचा गेल्या काही वर्षात कायापालट झाला आहे. त्यामुळे डोंगरावरील पायऱ्या व विश्रांती शेडचे नूतनीकरण होत आहे. परिसरात 90 CCTV असून इंटरनेटवर लाईव्ह दर्शन घेण्याचीही सोय आहे. डोंगरावर 7 मजली इमारतीचे काम सुरू असताना 10 वर्षांपूर्वी बांधकाम साहित्य डोंगरावर नेण्यासाठी एक ट्रॉली सुरू झाली. तिचे रूपांतर रोपवेमध्ये झाले आहे. आज पायथा ते डोंगरावर जाण्यासाठी 2 रोपवे आहेत. या रोपवेमधून ज्येष्ठ नागरिकांसह इतर लोकही जाण्याचा आनंद घेतात. सामान्य भाविकांप्रमाणे अनेक VIP भाविकही दर्शनासाठी येत असतात. जीवदानीचा डोंगर हरित ठेवण्यासाठी ट्रस्ट दरवर्षी वृक्ष लागवडीसाठी मोठा खर्च करत